कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेडमध्ये सहकार क्षेत्रातील महिला संचालक आणि महिला कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सहकार मार्गदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खेड आणि खेड तालुका सहकारी पतसंस्था संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक निबंधक श्रीमती अनिता बटवाल यांच्या हस्ते पार पडले। या प्रसंगी विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात महिलांसाठी सहकार विषयक मार्गदर्शन, स्पर्धा आणि रंगतदार सांस्कृतिक सादरीकरणे आयोजित करण्यात आली। हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे। त्याच्या निमित्ताने वर्षभर आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत। आता ह्या वर्षाची सांगता करायची होती, सहकारातल्याच कार्यक्रमाने करायची। तर सकाळी आम्ही एक भरगच्च कार्यक्रम ठेवला होता, ज्याचा उद्देश असाच होता की जास्तीत जास्त महिला आणि युवक सहकारामध्ये कसे सहभागी होतील। तर त्या अनुषंगाने सकाळी 10 पासून ते 1:30 वाजेपर्यंत आम्ही सहकारातले वेगवेगळे विषय याच्यावरती मार्गदर्शन, त्याच्यानंतर चर्चासत्र आमची झाली आणि दुपार जेवणानंतरचा जो वेळ आहे त्याच्यानंतर आम्ही एक सगळ्या आमच्या महिला एकत्र जमलेल्या होत्या। तर आपण एक महिलांचा उत्सव साजरा करूया बाबा सहकाराच्या निमित्ताने, असं आम्ही ठरवलं। आणि मग या सगळ्या महिला म्हणजे पतसंस्था जेवढ्या आहेत आपल्या खेडमधल्या त्या सगळ्यात महिला कर्मचारी, त्यांचे मैत्रिणी, त्यांचे कुटुंबीय, अशा सगळ्या ज्या महिला कर्मचारी आणि इतर स्त्रिया अशा सगळ्या मिळून आम्ही येथे एक सांस्कृतिक कार्यक्रम केला, जो सहकाराशीच निगडित आहे। सहकाराशी निगडित असलेले सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही आज इथे साजरे केलेत। मोठ्या प्रमाणावर तुम्ही बघताय स्त्रियांची उपस्थिती आहे। आज सहकार वर्षाच्या निमित्ताने जी सांगता करतोय आम्ही, ती ही आमच्या जल्लोषपूर्ण कार्यक्रमात आम्ही आज सांगता केलेली आहे सहकाराची। माझं नाव शैलजा विजय बेंदरकर, मी लक्ष्मीनारायण पतपेढीत काम करते। AR मॅडमनी आणि सहाय्यक निबंधक संस्था खेड यांनी हा कार्यक्रम खूपच छान राबवलेला आहे आणि सहकाराची 100 वर्ष पूर्ण झाली याबद्दल मला खूप अभिमान आहे, एवढंच मी सांगेन। आणि सांस्कृतिक कार्यक्रम ठेवल्याबद्दल धन्यवाद। जान्हवी पुरुषोत्तम पालकर, श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्था। आजचा हा दिवस खूपच छान, आम्हाला महिलांना खूप बरं वाटतंय की असं आम्हाला बाहेर पडायला नाही मिळालं। एन्जॉय करायचं म्हटलं तर आज आम्ही लहान मुलांसारखे खेळलो, बागडलो, इथे छान वाटतंय। मी संदीप चंद्रकांत मोदी, मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेड रत्नागिरी। आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 हे आज चांगला दिवस म्हणून गणला गेला। त्यासाठी सर्व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था व खेड नागरी पतसंस्था मर्यादित खेड या सर्व मिळून संयुक्त विद्यमाने आज हे सहकार वर्ष जे स्थापन केलं आणि सर्व संस्थेनी किंवा संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी जे काय मोलाचं योगदान दिलं, मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद देऊ इच्छितो। आणि असंच यापुढे सहकार क्षेत्र म्हणजे काय यासाठी प्रत्येकाने हातबळ, पाठिंबा आणि प्रत्येकाचे पाठिंबा दिला पाहिजे, यासाठी धन्यवाद। मी स्वप्नील नरळकर, राजयोग पतसंस्था व्यवस्थापक म्हणून काम करतो। आजच्या या सहकार वर्ष समाप्ती निमित्त उपस्थित सर्व पतसंस्थेच्या कर्मचारी, महिला वर्ग तसेच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था माननीय श्री बटवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला व असंच उत्तर सहकाराच्या माध्यमातून चांगले कार्यक्रम घेण्यात येतील अशी मी ग्वाही देतो। सांगण्याचा मुद्दा म्हणजे असा की आजपर्यंत सहकार हा रत्नागिरी जिल्ह्यात दिसत नव्हता, पण आंतरराष्ट्रीय सहकाराच्या निमित्ताने 2025 या निमित्ताने जो आज वर्षभर कार्यक्रम चालू आहे त्या माध्यमातून आज हा कार्यक्रम समाप्तीचा आहे। आणि समाप्तीच्या कार्यक्रमाला खेडमधील फेडरेशन संघ आणि खेड सहाय्यक निबंधक यांच्या संयुक्त विद्यमाने जो हा कार्यक्रम आम्ही साजरा केला, त्याला दिवसभर आमच्या सर्व संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी योग्य तो उत्स्फूर्त सहभाग घेतलेला आहे। आणि आपले कार्यक्रम आणि आपल्या कला या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचू इच्छितो आणि सहकार पण लोकांपर्यंत सहकार कसा चाललाय, काय चाललंय रत्नागिरी जिल्ह्यात, जे सहकार लोकांच्या मनात नाही तो आम्ही आज रुजवायचा जास्तीत जास्त प्रयत्न करतोय।
ही 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. पुढचा हा 1000 वर्ष चालू राहायला पाहिजे. ह्याच्या पुढची पिढी ह्या सहकारमध्ये आणखीन जोरात यावी, हा त्यामागचा उद्देश आहे. नमस्कार. खेडमध्ये सहकार वर्षानिमित्त आजचा समाप्ती दिवस 25 डिसेंबर रोजी आपल्या सर्व सहकार्यांनी सहकार क्षेत्रामध्ये एक नवीन प्रेरणा देण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. सौ अनिता बटवाल मॅडम असतील, वसंतजी पिंपळकर साहेब असतील, अनेक सर्व मान्यवर इथे उपस्थित होते. आणि हा जो सहसंमेलनच आपण म्हणू शकतो यासाठी, कारण का सहकारातून उद्गार आणि ज्या लोकांना खरंच सहकाराची गरज आहे त्या लोकांनी या सहकाराकडे वळलं पाहिजे, जेणेकरून आपल्या सेवेसाठी आम्ही सदैव आपल्यासाठी तत्पर आहोत. आपल्याला जी काही सेवा लागेल त्या सहकाराच्या माध्यमातून दरवेळेला केली जाईल. धन्यवाद.